कोण मत देत नाही महानगरपालिकेचा देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। हा मालेगाव महानगरपालिकाच्या गेटासमोर तुमचं आंदोलन चालू आहे। काय संदर्भात आंदोलन चालू आहे आपला? सर मागील दीड वर्षापासून आम्ही आमच्या जागेसाठी लढतोय। जी नगरपालिकेची जागा आहे ती, पण आमची मागणी अशी आहे की आम्हाला तिथं समाज मंडप पाहिजे, सभा मंडप पाहिजे। मागील दीड वर्षापासून आम्ही पाठपुरावा पूर्ण करून सुद्धा नगरपालिका काही नोंदच घेत नाही सर। आम्हाला फक्त काही ना काही कारण देऊन आम्हाला घरी काढण्यात येत आहे साहेब। शेवटचा पर्याय आम्हाला हाच होता सर। हा जागाचा विषय कुठे आहे? तुम्ही कुठून आणलेले? सायने बुद्रुक गट क्रमांक 1 मध्ये जी जागा आहे तिथं आदिवासी वस्तीमध्ये ती जागा आहे आणि तिथं आम्हाला सभा मंडप म्हणून मंजुरी पण भेटलेली आहे। भुसे साहेबांनी आम्हाला ती मंजुरी पण दिलेली आहे, पण तिथं ते अतिक्रमण करून ठेवलेलं आहे सर समोरच्या लोकांनी। तर आम्ही त्याच्यासाठी दीड वर्षापासून प्रयत्न करतोय, पण प्रयत्नाला यशच येत नाही साहेब। असं नगरपालिकेवाल्यांना काही दबाव आहे का? कोणी काही दबाव टाकतंय त्यांच्यावर? जागा कोणाची येते? जागा तर ती नगरपालिकेची आहे सर। नगरपालिकेची समोरची जे पार्टी आहे त्यांनी तिथे काय बांधलेले आहे? त्यांनी घरं बांधलेलं आहे। घरं बांधलेले केव्हा बांधले त्यांनी घरं? आता पूर्ण काम बी झालेलं नाही अजून। काम बंद ठेवलेलं आहे, स्थगित करण्यात आलेलं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं एकच की तिथं ते पूर्ण जागा ते बळकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे फक्त। जे आमच्या आदिवासी वस्तीमध्ये ती जागा आहे सर। ते कोण लोक येते? कोण येते? आता गावातले काय नाव त्याच्या? सुनील बच्चाव। 4 लोक आहेत सर ते। त्यांच्याजवळ काही डॉक्युमेंट बी नाही। त्यांनी आजपर्यंत नगरपालिकेला काही पाठपुरावा पण केलेला नाहीये। जर केलेला असता तर आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी नोटीस दिली असती। किती लोकांनी तिथे बांधकाम केलेलं आहे? ते सर्व 4 लोक आहेत सर। नाव काय काय त्यांचं? सुनील गणपत बच्चाव, पांडू हिरे, विश्वास पाटील, राजेंद्र बच्चाव सर। ते पण आदिवासी आहे का? नाही सर, पाटील समाजाचे सर। तुमच्याकडे काय प्रूफ आहे का हा जागा मालेगाव महानगरपालिकाची आहे? पूर्ण पाठपुरावा केलेला आहे सर आम्ही नगरपालिकेला। तुम्ही दिलेलं आहे का हा जागा मालेगाव महानगरपालिकाची आहे? त्यांना तुम्ही नगरपालिकेला कळून दिलेलं आहे का? हो सर, दीड वर्षापासून आम्ही तेच करतोय सर। फक्त पाठपुरावा करतोय सर आम्ही। आमच्या काही कोणी ऐकूनच घेत नाही सर। का बरं असं नेमकं चाललंय काय सर? तुम्ही नगरपालिकेला निवेदन दिलं का? निवेदन पूर्ण पाठपुरावा केले, निवेदन दिले, सर्व काही गोष्टी करून। काय उत्तर देतात ते अधिकारी? ते आम्हाला काही ना काही कारण देऊन ते आम्हाला ते आमचं जे काम आहे ते विलंबित करण्यात येत आहे सर। 1.5 वर्षात कधी कोणी अधिकारी तिथे येऊन व्हिजिट केलं का? सर्व केलं का? अधिकारी बी येता, बघून घेता, आम्हाला फक्त आश्वासन देऊन निघून येता सर। पुढे काही कारवाईच होत नाही ना सर। नाही, याच्या अगोदर तुमची तक्रारवर काम थांबलं गेलं होतं, पण काम थांबलेलं आहे का परत चालू झालं होतं? नाही, आता थांबलेलं आहे, पण मग ते आता किती दिवस तसंच राहील सर? जे आम्हाला सभा मंडपसाठी जी मंजुरी भेटली, जी निधी पास झाली, ती जर परत गेली तर मग काय करायचं सर? आजचा येण्याचं कारण काय तुमचं? सर आज एकदा आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी आयुक्त साहेबांनी डायरेक्ट स्पष्ट सांगून द्या की माझ्या तर हे काम होणार नाही, तुम्ही दुसरं कुठेतरी पर्याय शोधा आणि सांगून द्यावा, नाही तर आमचं काम मार्गी लावा। आजचं आपलं आंदोलन कोणतं आंदोलन आहे? बिराड आंदोलन आहे सर आमचा। जोपर्यंत आमचे जे आहे ते पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू सर। मग पर्याय झाला तर? पर्याय सर साहेबांनी जर पर्याय दिला तर आम्ही ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करू साहेब। जर साहेब काही बोलायलाच तयार नाही, काही आम्हाला पर्याय द्यायलाच तयार नाही तर काय सर? आता उद्या तुमचा एवढा मोठा दिवस आहे, 9 ऑगस्ट क्रांती दिवस आहे, आणि तुम्ही 8 तारीखला इथे आंदोलन करता सर। पर्याय नव्हता ना सर आम्हाला 1.5 वर्षापासून फिराव करताय साहेब। नेमका मग सत्तेच्या दबावाखाली आहे का काय? नेमकं चालू काय आहे सर? नेमकं आम्ही विचारायचं कोणाला सर? आता गरीब लोक जातील तरी कोणाकडे जातील साहेब? महानगरपालिकेचा हमारी मागे। काय नेमका विषय काय आहे? आम्ही आमच्या
समाज आमच्या आदिवासी वस्तीमध्ये आम्हाला सभा मंडपसाठी आणि आमच्या एकलव्यसाठी आम्ही जागा मागणी केली. तर आम्हाला तेवढी जागा भेटलीच पाहिजे. आमची तीच मागणी पुरी पाहिजे. तिथे गावात दुसरी काही जागा नाही आहे का समाजा मंदिरसाठी? नाही, दुसरीकडे जागा नाहीये. जे जागासाठी तुम्ही आज इथे लढा देताय ते जागावर तुम्ही किती वर्षापासून तुम्ही धार्मिक कार्यक्रम करत असताना? ती जागा वरून जण आम्ही आता 30 वर्षापासून करतोय तेच जागावर. त्या जागावर. आणि आता 1 वर्षापासून ते कोणी येऊ म्हणताय का हा जागा माझी आहे? 1.5 वर्षापासून आम्ही भांडत आहेत आणि ते सामनेवाले तिथं घर बांधतायत. आम्हाला ते घर पाडून आम्हाला ती जागा पाहिजे आमची. आम्ही काय त्यांच्या गावामध्ये नाही, कुठे नाहीये, आदिवासी वस्तीमध्ये ती जागा आहे म्हणून आम्ही मागणी टाकली ना. हा जागा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पाहिजे का समाजासाठी? समाजासाठी, एकलव्यासाठी, आमच्या सगळ्या समाजासाठी पाहिजे, स्वतःसाठी नाही पाहिजे आम्हाला. आमची एवढीच मागणी. आम्ही आता येऊन जाऊन चक्रा मारून वापस जातो. येऊन जाऊन चक्रा आयुक्त साहेबांनी सुद्धा सांगले तुम्हाला जागा पाहिजे, मी देतोय तुम्हाला जागा. देतोय म्हटल्यावर किती दिवस निघून गेले पण आम्हाला अजून भेटत नाही ना साहेब. मग त्याच्यासाठी मग आम्हाला इथं यावं लागलं ना. मग आता ते जागेवर अतिक्रमण झालं तुमचं म्हणणं असं आहे? मग तुम्ही धार्मिक कार्यक्रम आता कुठे करणार आहे? तिथंच करू आम्ही. तेच जागा आहे आम्हाला, दुसरीकडे नाहीये. तीच जागा पाहिजे आम्हाला कार्यक्रम करायसाठी. तेवढ्यासाठीच आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं, आम्ही मागणी टाकली आहे ना. मावशी काय म्हणणं आहे आपलं? आमची जेवासाठी आम्ही जमून राहिले झाला. आम्हाला दुसरं काहीच नाही. आमची फक्त आम्हाला देवासाठी हा लढा देत असताना तुम्हाला गावात काही त्रास होत आहे का? गावात त्रास नाही आम्हाला, फक्त आमची जागा पाहिजे. कोणी दबाव तंत्र, कोणी दादागिरी टाकून ते मग आम्हाला गरीब लोकांना दाबले ना. मग यांनी त्यात तुम्ही जागा आहे ना ती गरीबाची, पण मग आमची देवासाठी आम्ही झटून राहिले ना. किती दिवसापासून झटून राहिले तरी बी मग काही करत नाही ना. मग आम्ही येवा चक्कर मारवा आपल्या येड्यात गणपत काढली यांनी. ओपन स्पेस कॉर्पोरेशन. साहेबांनी